आज बहुमत नसताना सुद्धा भाजपने साताऱ्यामध्ये स्वतःचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष बसवलाय. आता याला ऑपरेशन लोटस वगैरे म्हटलं जात आहे. जयकुमार गोरे आणि शिवेंद्रराजे यांना क्रेडिट दिलं जात आहे. पण माझे काही प्रश्न आहेत. सर्वात पहिल्यांदा याच्या मुळाशी एक केस आहे. आता ही केस बनावट आहे असे जे हरलेले लोक आहेत ते म्हणतायत की सत्तेमध्ये जाण्यासाठी राष्ट्रवादीचेच एक जे सदस्य होते त्यांची अपहरणाची आणि त्यांचा खुनाचा प्रयत्न होतोय अशा प्रकारची केस त्यांचा मुलगा देतो. आता ज्या व्यक्तीबद्दल ही केस दिली गेली आहे तो व्यक्ती म्हणतोय की हे सगळं चुकीचं आहे, मी इथं माझ्या स्वतःच्या मर्जीने आहे आणि माझ्या पक्षासोबत आहे. हे सगळं होत असताना भाजपला फक्त 3 सदस्यांची गरज असते. यामध्ये आरोपी कोणाला सांगितलेलं या केसमध्ये 2 राष्ट्रवादीच्या सदस्यांना. म्हणजे तुम्हाला बहुमताला जेवढ्या आकड्यांची गरज आहे तेवढ्याच लोकांना बाद करण्यासाठी सोयीस्कर अशी केस उभी केली जाते. पोलीस घटनास्थळावरती येतात, मंत्र्यासोबत झटापट करतात, त्याला रक्तबंबाळ करतात आणि त्या 2 सदस्यांना उचलून नेतात सुद्धा. बरं, स्थानिक राजकारणामध्ये अशा प्रकारची सदस्यांची पळवापळवी, राडे ही कॉमन गोष्ट आहे. पण जेव्हा मंत्री यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतात आणि सत्तेमध्ये एकत्र बसलेले हे पक्ष जेव्हा एकमेकाचं रक्त काढून विजयाचा गुलाल उधळतात ना, तेव्हा महाराष्ट्राचं राजकारण कुठल्या थराला गेलेलं आहे हे समजतं. सर्वात इम्पॉर्टंट ही एक चांगली चपराक आहे त्या पक्षांसाठी आणि त्या नेत्यांसाठी सुद्धा, ज्यांना वाटतं की तोडाफोडीचं राजकारण ज्याने त्यांना एक शॉर्ट टर्म मध्ये सत्ता दिली हे लॉंग टर्म मध्ये त्यांच्यासाठी सस्टेनेबल आहे असं नाहीये. तुम्हाला राज्यातल्या सत्तेमधला एक छोटासा भाग जरी मिळाला असेल तरी तुमचे मतदारसंघ, तुमच्या संस्था या सगळ्यांना घुस लागलेली आहे. कारण या अगोदर काँग्रेस सोबत आपण ते पाहिलेलं आहे. आता बीजेपी त्या रोलमध्ये की जेव्हा राष्ट्रीय पक्ष अग्रेसिव्हली स्वतःचा फोल्ड वाढवू इच्छित असतो तर तो स्थानिक नेत्यांना आणि स्थानिक जे आपले स्टेट लेवलचे पक्ष आहेत त्यांना तो खाणारच. फक्त गोष्ट हीच आहे की तुम्हाला सत्ता मिळते तोपर्यंत ही स्ट्रॅटेजी तुम्हाला चांगली वाटते, पण आता तुम्हाला कळत असेल की संस्थांचा वापर कशा प्रकारे होतो.